गाईज आजपासून आपण स्पोकन इंग्लिशची बेसिक सिरीज स्टार्ट करत आहोत. म्हणजेच आपण स्पोकन इंग्लिश बेसिकपासून शिकणार आहोत. त्याचा आज पहिला व्हिडिओ आहे. कारण गाईज मला व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांचे कॉमेंट्स येतात की मॅम आम्हाला इंग्लिश तर शिकायची आहे, पण आम्ही कुठून स्टार्ट करायचं किंवा कोणते कोणते व्हिडिओज बघायचे हे आम्हाला कळत नाही. म्हणून मी ही सिरीज स्टार्ट केली आहे. सिरीज शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडले या सिरीजचे तर तुम्ही शेअर जरूर करा, जेणेकरून तुमच्यासारख्या सगळ्या लोकांना याचा फायदा होईल. आणि गाईज हे जे व्हिडिओज आहेत या सिरीजचे व्हिडिओ हप्त्यातून म्हणजेच आठवड्यातून एकच दिवस येणार आहे, तेवढं लक्षात ठेवा. लेट स्टार्ट आवर टुडेज लेसन. गाईज आजच्या सिरीजमध्ये आपण असे बेसिक वर्ड्स बघणार आहोत जे की तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे ते वर्ड्स तुम्हाला आलेच पाहिजेत. असे वर्ड्स बघा. मूव. मूव म्हणजे काय? हलणे. आता तुम्ही म्हणाल मॅम हे तर खूप बेसिक वर्ड आहेत. बेसिक वर्ड आहेत. जर तुम्हाला काही वर्ड माहिती असतील तर तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस करा आणि जे वर्ड्स तुम्हाला माहीत नाहीत ते तुम्ही रेकग्नाइज करण्याचा प्रयत्न करा. हलणे. आता तुम्ही याला सेंटेन्समध्ये कसं यूज करू शकता बघा. मूव अ बीट. मूव अ बीट. बऱ्याचदा तुम्ही हे सेंटेन्स तुम्ही ऐकलं असेल. मूव म्हणजे काय? जरा थोडं सरका. किंवा मूव म्हणजे नुसतं हलणेच नाही तर सरका या अर्थाने सुद्धा तुम्ही मूवचा यूज करायचा आहे. गो. गो म्हणजे काय? जाणे. हे तर सगळ्यांना माहीत आहे. गो दिअर. किंवा गो टू द स्कूल म्हणजे तिथे जा किंवा शाळेत जा. नेक्स्ट आहे वॉक. वॉक म्हणजे काय? चालणे किंवा पायी जाणे. या सगळ्या अर्थाने तुम्ही वॉकचा यूज करायचा आहे. आता याचे एक्झाम्पल्स बघा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. आय वॉक डेली. आय वॉक डेली म्हणजे मी रोज चालते. सी म्हणजे काय? पाहणे. आता इथे एक लक्षात घ्या. सी म्हणजे पाहणे. लुक म्हणजे सुद्धा पाहणे किंवा बघणे. आणि वॉच म्हणजे सुद्धा पाहणे किंवा बघणे. या अर्थाने या तिन्हीचाही यूज करतात. पण गाईज हे कधी यूज करायचं बघा. आता सी म्हणजे पाहणे. हे फक्त तुम्ही जनरली तुम्ही जे काही बघता नुसतं पाहणे, जसं की तुम्ही डेली उठल्यापासून ज्या काही गोष्टी बघता त्याला पाहणे या अर्थाने पाहणेचा यूज करायचा आहे. आता याचा एक्झाम्पल बघा. आय सॉ दॅट टेबल. मी तो टेबल बघितला. आता हे सॉ काय आहे? सीचं सेकंड फॉर्म आहे. सी सॉ सीन. सीन हे थर्ड फॉर्म आहे आणि सॉ हे सेकंड फॉर्म आहे. अशा प्रकारे तुम्हाला सी यूज करायचा आहे. आणि लुक. लुक म्हणजे काय? बघणे. आता इथे बघणे म्हणजे कसं? ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट लक्षपूर्वक बघतो त्यावेळेस तिथे तुम्हाला लुकचा यूज करायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल, लुक देअर इज अ फिश म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? अरे बघ ना, इकडे काय आहे? मासा आहे. म्हणजे आपण जिथे लक्षपूर्वक बघतो त्यावेळेस तुम्हाला लुकचा यूज करायचा आहे. आणि वॉच. वॉच म्हणजे बघणे किंवा पाहणे याच अर्थाने वॉचचा सुद्धा यूज करायचा आहे. पण कधी? जेव्हा तुम्ही हलणाऱ्या गोष्टी आहेत किंवा व्यक्ती आहेत. फॉर एक्झाम्पल, आय वॉच अ क्रिकेट मॅच. मी एक क्रिकेट मॅच बघतो. अशा प्रकारे म्हणजे ज्या हलणाऱ्या गोष्टी असतात किंवा ज्या टीव्हीवर दिसणाऱ्या गोष्टी असतात किंवा मूव्ही आहे, सिरियल आहे, अशा गोष्टीसाठी तुम्ही काय यूज करायचं आहे? वॉच. आता तुम्हाला सी, लुक आणि वॉच या तिन्हीचाही फरक कळाला असेल. आणि जेव्हा तुम्ही बोलता त्यावेळेस हे त्याच पद्धतीने यूज करायचे आहेत. क्लिअर? पहिल्यांदा थोडासा गोंधळ उडेल, पण जसजशी तुम्हाला प्रॅक्टिस होईल तसतसं तुम्हाला हे समजणार आहे. नेक्स्ट आहे राईट. राईट म्हणजे लिहिणे. फॉर एक्झाम्पल, आय राईट अ लेटर. मी एक पत्र लिहितो. रीड. रीड म्हणजे काय? वाचणे. आता याचं एक्झाम्पल बघा. ही रीड अ बुक. ही रीड अ बुक. तो एक पुस्तक वाचतो. मी खूप बेसिक उदाहरणं देत आहे, बेसिक एक्झाम्पल्स देत आहे, जेणेकरून हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील आणि तुम्हाला लक्षात राहतील. थिंक म्हणजे विचार करणे. एक्झाम्पल, थिंक बिफोर यू स्पीक म्हणजे बोलण्या अगोदर विचार करा. थिंक बिफोर यू स्पीक. नेक्स्ट आहे स्पीक म्हणजे बोलणे. स्पीकअप हे सेंटेन्स तुम्ही नक्कीच ऐकलेलं असेल. स्पीकअप बोल. टॉक. टॉक म्हणजे सुद्धा बोलणेच आहे. टॉक टू मी. टॉक टू मी मला बोल. आता स्पीक आणि टॉक हे दोन्हीमध्ये कसं यूज करायचं तुम्हाला थोडं कन्फ्युजन असेल, पण जसजसं आपण याचे सेंटेन्स बनवू तसतसं हे तुम्हाला
समजेल की बाबा स्पीक कुठे यूज करायचं आणि टॉक कुठे यूज करायचं. गेट अप, गेट अप उठणे, झोपीतून उठणे नाही, सिंपल उठणे, यासाठी गेटअपचा यूज करायचा आहे. आता याचं एक्झाम्पल बघा. गेट अप फ्रॉम द बेड, गेट अप फ्रॉम द बेड म्हणजे बेडवरनं उठ. जसं की तुम्ही सकाळी उठता आणि तसेच जागे असताना सुद्धा बेडवर लोळता, त्यावेळेस तुम्ही गेटअपचा यूज करू शकता, गेट अप फ्रॉम द बेड म्हणून. स्लीप, स्लीप म्हणजे झोपणे. गो टू द स्लीप, झोपायला जा. गो टू द स्लीप, झोपायला जा. स्टँड, स्टँड म्हणजे उभा राहणे. स्टँड अप, स्टँड अप उभं राहा. सिट, सिट बसणे. एक्झाम्पल सिट डाऊन, सिट डाऊन. क्लिअर म्हणजे बस, खाली बस. कम येणे, कम हिअर, कम हिअर म्हणजे इकडे ये. लाफ, हसणे. लाफ म्हणजे काय? हसणे. याचा एक्झाम्पल बघा. डोंट लाफ, डोंट लाफ हसू नकोस. अर्ली, अर्ली लवकर. वेकअप अर्ली, वेकअप अर्ली लवकर उठ. कीप, कीप म्हणजे ठेवणे. कीप देअर, कीप देअर तिथे ठेव. मेमराईज, मेमराईज करणे, लक्षात ठेवणे किंवा पाठ करणे. लक्षात ठेवणे किंवा पाठ करणे दोन्ही अर्थाने याचा यूज करा. मेमराईज धिस चॅप्टर, मेमराईज धिस चॅप्टर म्हणजे काय? हा चॅप्टर लक्षात ठेव किंवा हा चॅप्टर तू पाठ कर. चॅप्टर म्हणजे काय? धडा. हा धडा किंवा हा धडा तू पाठ कर किंवा हा धडा तू लक्षात ठेव. क्लिअर. बाईट, बाईट म्हणजे चावणे. बो, बो धनुष्य, जो की धनुष्य असतो त्याला बो म्हणायचं आहे. आणि ॲरो म्हणजे बाण. बो म्हणजे धनुष्य आणि ॲरो म्हणजे बाण. आता हे कसं यूज करायचं, जसजशी सेंटेन्स येतील तसं तुम्हाला लक्षात येईल. सी ऑफ करणे म्हणजे निरोप घेणे. आता याचं एक्झाम्पल बघा. सी ऑफ हर, सी ऑफ हर म्हणजे तिचा निरोप घे. लुक फॉर, लुक फॉर शोधणे. याचं एक्झाम्पल आहे आय एम लुकिंग फॉर अ जॉब, आय एम लुकिंग फॉर अ जॉब म्हणजे मी काय करत आहे? जॉब शोधत आहे म्हणजे नोकरी शोधत आहे. आता त्याच्याशीच मिळता जुळता आपला वर्ड आहे लुक आफ्टर. लुक आफ्टर एखाद्याची काळजी घेणे या अर्थाने लुक आफ्टरचा यूज करायचा आहे. आता याचं एक्झाम्पल बघा. नीट लक्षात ठेवा हे दोन्ही वर्ड. सी लुक्स आफ्टर हर मदर्स हेल्थ, सी लुक्स आफ्टर हर मदर्स हेल्थ म्हणजे ती तिच्या आईच्या आरोग्याची काळजी घेते. अशा प्रकारे लुक आफ्टरचा तुम्हाला यूज करायचा आहे. गाईज व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि हे व्हिडिओ शेअर सुद्धा करा. लर्न, लर्न म्हणजे काय? शिकणे. याचं एक्झाम्पल बघा. लर्न न्यू थिंग्स, लर्न न्यू थिंग्स नवीन गोष्टी शिका. लर्न न्यू थिंग्स नवीन गोष्टी शिका. आस्क विचारणे. आस्क हर तिला विचार, आस्क हर तिला विचार. मुद्दामून छोटी छोटी सेंटेन्स घेत आहे जेणे तुम्हाला एक छोटा सेंटेन्स प्रॅक्टिस पण होईल आणि तो वर्ड पण तुमच्या लक्षात राहील. से, से म्हणजे काय? बोल किंवा म्हण. या दोन्ही अर्थाने सेचा यूज करायचा आहे. याचं एक्झाम्पल बघा. से समथिंग, से समथिंग काहीतरी बोल. टेल, टेल म्हणजे सांगणे. टेल मी मोर, टेल मी मोर मला अजून सांग किंवा अजून काही सांग. किंवा अजून एक याचं एक्झाम्पल बघा. टेल मी समथिंग, टेल मी समथिंग मला काहीतरी सांग. अशा प्रकारे. चीट करणे, धोका देणे. चीट करणे, धोका देणे. ही इज चीटिंग मी, ही इज चीटिंग मी तो मला धोका देत आहे. आता तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही वर्ड तर सांगितलं आहे चीट आणि तुम्ही लिहिलंय चीटिंग. चीटिंग ही ING फॉर्म आहे म्हणजे फोर्थ फॉर्म आहे. जर तुम्हाला वर्बचे फॉर्म माहीत नसेल तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, त्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये देत आहे, तो नक्की बघा. पुश करणे, धक्का देणे. राम, राम पुष्ट सीता, राम पुष्ट सीता
म्हणजे रामने सीताला काय केला, धक्का दिला. आता ही पुष्ट का आलं, थर्ड फॉर्म. थर्ड फॉर्मचा व्हिडिओ माहिती नसेल तर वरती आय बटन मध्ये आहे, तो जाऊन बघायचा आहे. पुल, ओढणे. पुल मी अप, पुल मी अप, मला वरी ओढ. पुल द चेअर, पुल द चेअर, खुर्ची ओढ. अशा प्रकारे. प्ले, खेळणे. किड्स आर प्लेइंग, मुलं खेळत आहेत. डेफ, डेफ म्हणजे बहिरा. डंब, डंब म्हणजे काय, मुका. आता हे जी वर्ड्स आहेत, ज्यावेळेस सेंटेन्स आपण बोलत जाऊ त्यावेळेस तुम्हाला हे वर्ड्स लक्षात येतील. लेम, लेम लंगडा. द बॉय इज लेम, द बॉय इज लेम, मुलगा काय आहे, लंगडा आहे. स्टे, राहणे. एक्झाम्पल बघा, स्टे ॲट होम, स्टे ॲट होम, घरी राहा. फाइंड, शोधणे किंवा सापडणे. या दोन्ही अर्थांनी तुम्हाला याचा यूज करायचा आहे. आय विल फाइंड यू म्हणजे काय, मी तुला शोधून काढेन. अशा प्रकारे आय विल फाइंड यू, मी तुला शोधून काढेल. बाय, एखादी गोष्ट विकत घेणे किंवा खरेदी करणे, या अर्थाने तुम्हाला बायचा यूज करायचा आहे. याचं एक्झाम्पल बघा, रिया बाय अ कार, रिया बाय अ कार, रिया एक कार विकत घेते. हिअर म्हणजे इथे, कम हिअर. याचं एक्झाम्पल काय आहे, कम हिअर. क्लिअर. दिअर, तिथे. गो दिअर, गो दिअर. गिव, देणे. याचं एक्झाम्पल, गिव मी अ पेन, गिव मी अ पेन. ही गाईज तुम्हाला जरी वर्ड्स छोटी वाटत असली तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही इंग्लिश बोलता त्यावेळेस ही वर्ड्स तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत. तेव्हा लक्ष देऊन तुम्ही हे बघा व्हिडिओ आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. टेक, घेणे. टेक दिस बुक, टेक दिस बुक. बीट, मारणे. आता याचं एक्झाम्पल बघा, डोंट बीट हर, डोंट बीट हर, तिला मारू नकोस. विन, जिंकणे. वी विल विन द मॅच, वी विल विन द मॅच, आम्ही मॅच काय करू, जिंकू. म्हणजे विन म्हणजे काय, जिंकणे. स्कॉल्ड, स्कॉल्ड, ओरडणे किंवा रागावणे. आता याचं एक्झाम्पल बघा, बघा, डोंट स्कॉल्ड हिम, डोंट स्कॉल्ड हिम, त्याला रागवू नका. सावर म्हणजे आंबट. बिटर, कडू. सावर म्हणजे आंबट आणि बिटर म्हणजे कडू आणि स्वीट म्हणजे गोड, हे तुम्हाला माहित आहे. ओपन, ओपन म्हणजे काय, उघडणे आणि क्लोज, बंद करणे. ओपन द विंडो म्हणजे खिडकी उघड आणि क्लोज द डोअर, दरवाजा बंद कर. दोन्ही वर्ड्स तुमच्या लक्षात राहतील आता. स्माइल, हसणे. स्माइल प्लीज, आपण खूपदा हे छोटंसं सेंटेन्स आहे पण खूपदा बोलतो. स्माइल प्लीज म्हणजे जरा हास. अशा प्रकारे. ब्रेव, धाडशी किंवा बहादूर, शूर, या अर्थाने ब्रेवचा यूज करायचा आहे. कावर्ड, भित्रा. जे भित्रे लोक असतात त्याला आपण काय म्हणतो, कावर्ड. तू खूप कावर्ड आहेस, यू आर अ व्हेरी कावर्ड म्हणजे तू खूप भित्रा आहेस. मिस, मिस करणे म्हणजे एखाद्याची आठवण काढणे किंवा सतत त्याला आठवणे. आणि मिसचा अजून एक अर्थ आहे, मिस म्हणजे चुकवणे. ह्या दोन्ही अर्थाने मिसचा यूज करतात. आता आठवण काढणे या अर्थाने आपण मिसचा यूज कसं करू शकतो बघा, आय मिस यू, आय मिस यू. सगळ्यांना हे सेंटेन्स माहीत असेल, म्हणजे मला तुझी आठवण येते किंवा मी तुला सतत तुझी आठवण काढतो. अशा प्रकारे. आणि चुकवणे, आय मिस्ड दॅट अपॉर्च्युनिटी, आय मिस्ड दॅट अपॉर्च्युनिटी म्हणजे ती संधी मी काय केली, गमावली. म्हणजे ती संधी काय केली, मी चुकवली. अबाउट, च्या विषयी, च्या विषयी. आय वॉन्टेड टू नो मोर अबाउट यू, आय वॉन्टेड टू नो मोर अबाउट यू, मला तुझ्याविषयी जाणून घ्यायचं होतं. किंवा अबाउट यू म्हणजे तुझ्याविषयी. सिंपल सेंटेन्स आहे, अबाउट यू, लक्षात राहील तुमच्या. सेंड, पाठवणे. सेंड मी द मेल म्हणजे मला मेल पाठव. फॉर एव्हर, नेहमीसाठी किंवा कायमचा, या अर्थाने फॉर एव्हरचा यूज करायचा आहे. कीप इट फॉर एव्हर म्हणजे नेहमीसाठी ठेव. अशा प्रकारे. कॅरट, कॅरट
गाजर. पेन, पेन दुखणे. माय लेग इज पेनिंग, माय लेग इज पेनिंग म्हणजे माझा पाय काय करत आहे, दुखत आहे. ING लावला आहे, ING फॉर्मचा यूज केलेला आहे आपण. गॉर्जियस, गॉर्जियस, गॉर्जियस म्हणजे सुंदर किंवा खूप सुंदर किंवा भव्य या अर्थाने गॉर्जियसचा यूज करायचा आहे. बऱ्याचदा तुम्ही हे सेंटेन्स ऐकलं असेल, यू लुक गॉर्जियस म्हणजे तू खूप सुंदर दिसत आहेस. परहॅप्स, परहॅप्स कदाचित आणि मे बी म्हणजे सुद्धा कदाचित. परहॅप्स किंवा मे बी अल्टरनेटिव्हली यूज करू शकता. म्हणजे परहॅप्सच्या जागी तुम्ही मे बी यूज करू शकता किंवा मे बीच्या जागी परहॅप्स यूज करू शकता. दोन्हीचाही मिनिंग कदाचितच आहे. ब्लेम, ब्लेम करणे, आरोप करणे किंवा एखाद्याला दोष देणे. याचं एक्झाम्पल बघा. पॅरेंट्स ब्लेम देअर किड्स म्हणजे पॅरेंट्स आपल्या मुलांना काय करतात, दोष देतात. टेरेस, टेरेस म्हणजे गच्ची. बऱ्याच जणांना माहीत असेल, आपलं घर असतं आणि घराच्या वरी जो ओपन स्पेस असतो तो टेरेस म्हणजे जी गच्ची असते त्याला काय म्हणायचं आहे, टेरेस. अगेन्स्ट, अगेन्स्ट च्या विरुद्ध. डोंट टॉक अगेन्स्ट मी, डोंट टॉक अगेन्स्ट मी माझ्या विरुद्ध बोलू नकोस. लूज ढगळ किंवा जो लूज शर्ट असतो म्हणजे जो खूप ढगळ असतो किंवा आपल्या साईजपेक्षा मोठा, मोठ्या गोष्टी त्याला काय म्हणायचं आहे, लूज म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल, माय टी शर्ट इज लूज, माय टी शर्ट इज लूज माझा टी शर्ट काय आहे, लूज आहे म्हणजेच ढगळ आहे. आता अजून एक, आता हे जे लूज आहे LOSE हे पण लूजच आहे, पण याचा अर्थ होतो हरवणे. या अर्थाने लूजचा, ह्या लूजचा तुम्हाला यूज करायचा आहे. आता या लूजचा फर्स्ट फॉर्म आहे लूज, सेकंड फॉर्म आहे लॉस्ट, थर्ड फॉर्म सुद्धा आहे लॉस्ट. आता याचं एक्झाम्पल बघा. आय लॉस्ट माय टी शर्ट, आय लॉस्ट माय टी शर्ट माझा टी शर्ट काय झाला, हरवला. अशा प्रकारे. टायर्ड, टायर्ड थकणे. शी इज व्हेरी टायर्ड ती खूप थकली आहे. रिमाइंड आठवण करून देणे, रिमाइंड म्हणजे आठवण करून देणे. रिमाइंड मी लेटर, रिमाइंड मी लेटर, लेटर मला नंतर आठवण करून दे. लायन म्हणजे सिंह, लायन सिंह, लॉयन नाही म्हणायचंय, लायन, लायन. टॉल उंच. द पोल इज टॉल, द पोल इज टॉल पोल काय आहे, उंच आहे. शॉर्ट लहान म्हणजेच हाईटने छोटा असणे. धिस ट्री इज शॉर्ट, धिस ट्री इज शॉर्ट म्हणजे हे जे झाड आहे ते काय आहे, लहान आहे. देअर त्यांचा, जास्त लोकांसाठी देअरचा यूज करायचा आहे. आणि दिअर्स म्हणजे त्या लोकांचा या अर्थाने. आता तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. जेव्हा सेंटेन्स बनतील, जेव्हा आपण बोलू सेंटेन्स, वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्स बघू त्यावेळेस तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजेल. हिज त्याचा. द बुक इज हिज, द बुक इज हिज पुस्तक त्याचं आहे. हर तिचा. दिस बुक इज हर सिंपल आहे. हरच्या जागी तुम्ही हिज ठेवा. जर तुम्हाला तिला म्हणायचं असेल तर हर घ्या आणि त्याला म्हणायचं असेल तर हिज घ्या, सिंपल. फ्यू थोडे म्हणजे जे मोजण्यामध्ये जे थोडे असतात त्यांना तुम्हाला फ्यू म्हणायचं आहे. आता याचं एक्झाम्पल बघा. देअर आर फ्यू बुक्स, देअर आर फ्यू, देअर आर फ्यू बुक्स, देअर आर फ्यू बुक्स म्हणजे तिथे थोडे पुस्तकं आहेत. थोडे म्हणजे काय, ज्याला की आपण मोजू शकतो. नेक्स्ट आहे सम. सम म्हणजे पण सम म्हणजे काही, या अर्थाने समचा यूज करायचा आहे. म्हणजे जे की आपण मोजू शकत नाही, काही जरी असले तर ते आपण मोजू शकत नाही अशा प्रकारे. देअर आर सम वॉटर, देअर आर सम वॉटर तिथं काही पाणी आहे. अशा प्रकारे पाणी आपण मोजू शकत नाही किंवा पाण्याच्या जागी जर खूप जरी असतील ते आपण जे की मोजू शकत नाही, अशा वेळेस तुम्हाला समचा यूज करायचा आहे. लॉस नुकसान होणे किंवा गमावणे किंवा हानी होणे, या सगळ्या अर्थाने लॉसचा यूज करा तुम्ही. लोनली, लोनली एकटा, लोनली म्हणजे काय, एकटा. लिव्ह सोडणे किंवा सुट्टी, या दोन्ही अर्थाने आपण तुम्ही लिव्हचा यूज करू शकता. आपण म्हणतो ना लिव्ह फ्रॉम हिअर म्हणजे इथून निघून जा, म्हणजेच इथून तू जा, म्हणजे
किंवा आज माझी लीव आहे, टुडे इज माय लीव, म्हणजे माझी आज काय आहे, सुट्टी आहे. अशा प्रकारे तुम्हाला लीवचा यूज करायचा आहे. पोस्टपोन करणे म्हणजे एखादी गोष्ट रद्द करणे किंवा एखादी मीटिंग असेल किंवा एखादं गोष्ट असेल किंवा एखादा इव्हेंट असेल पुढे ढकलणे किंवा रद्द करणे, या अर्थाने पोस्टपोनचा यूज करायचा आहे. याचे एक्झाम्पल बघा. रमेश पोस्टपोन्ड हिज मीटिंग. रमेश पोस्टपोन्ड हिज मीटिंग म्हणजे रमेशने त्याची मीटिंग काय केली, पुढे ढकलली किंवा रद्द केली. परचेस खरेदी करणे. सक्सीड होणे, सफल होणे. सेलर, आता तुम्ही बऱ्याचदा हे वर्ड्स ऐकले असतील, बायर आणि सेलर. सेलर म्हणजे काय, जो की विकणारा असतो त्याला सेलर म्हणायचं आहे. आणि बायर म्हणजे काय, खरेदी करणारा. म्हणजे जो दुकानदार असतो तो काय असतो, सेलर असतो. आणि जे लोक येऊन घेतात गोष्टी त्याला काय म्हणायचं आहे, आपण बायर म्हणायचं आहे. बायर आणि सेलर तुम्हाला कळालं असेल. पास्ट म्हणजे आपला होऊन गेलेल्या गोष्टीला आपण काय म्हणायचं आहे, आपला पास्ट म्हणायचा आहे, म्हणजे भूत आपला. अमेझिंग आश्चर्यकारक. अरे वा, काय बऱ्याचदा आपण बोलताना बोलतो की दिस इज अमेझिंग थिंग, म्हणजे काय आश्चर्यकारक गोष्ट आहे, अशा प्रकारे. ऑसम अप्रतिम. ऑफुल म्हणजे भयानक. ब्लँकेट चादर. ब्रिंग आणणे. ब्रिंग म्हणजे काय, आणणे. याचं एक्झाम्पल बघा. ब्रिंग द वॉटर म्हणजे पाणी आण. बंच, एखाद्या वस्तूचा जो गुच्छ असतो आपण त्याला काय म्हणतो, बंच. आता फॉर एक्झाम्पल, बंच ऑफ फ्लावर्स म्हणजे चाव्यांचा गुच्छा किंवा फ्लावरचा गुच्छा, अशा प्रकारे. केज म्हणजे काय, पिंजरा. आणि केव म्हणजे काय, गुहा. केज म्हणजे पिंजरा आणि केव म्हणजे गुहा. डीप म्हणजे खोल. टुवर्ड्स च्या दिशेने. थ्रेटन धमकी देणे. आता याचं एक्झाम्पल बघा. दे थ्रेटन्ड अस त्यांनी आम्हाला काय केली, धमकी दिली. एंटर प्रवेश करणे. एक्झाम्पल. स्टुडंट्स एंटर्ड इन द क्लासरूम म्हणजे विद्यार्थी क्लासरूम मध्ये आले. एबल एखादी गोष्ट करण्याच्या योग्य असणे किंवा समर्थ असणे. आय एम एबल टू डू धिस, मी हे गोष्ट करण्या योग्य आहे किंवा मी हे गोष्ट करण्यास समर्थ आहे. बिलो खाली. द कॅट इज बिलो द टेबल मांजर टेबलाच्या खाली आहे. बिट थोडं किंवा तुकडा, या दोन्ही अर्थाने बिटचा तुम्ही यूज करा. आता याचं एक्झाम्पल बघा. मूव अ बिट थोडं सरक, अशा प्रकारे. इन फ्रंट ऑफ च्या समोर. इन फ्रंट ऑफ म्हणजे काय, च्या समोर. होल्ड पकडणे किंवा धरणे, यासाठी तुम्हाला होल्डचा यूज करायचा आहे. साऊंड आवाज. आता साऊंडसाठीच तुम्ही आवाज, व्हॉइस म्हणजे सुद्धा आवाजच होतो. फिस्ट म्हणजे हाताची आपण बोटं सगळे एकत्र करतो, जी मुठ्ठी बांधतो त्याला काय म्हणायचं आहे, फिस्ट म्हणजे मूठ. सजेशन सूचना देणे, सल्ला देणे, म्हणजेच काय करणे, सजेशन देणे. एनफ पुरेसं. दिस इज एनफ फॉर मी, मला हे पुरेसं आहे. अचीव करणे, मिळवणे. मच खूप किंवा पुष्कळ, या अर्थाने तुम्हाला मचचा यूज करायचा आहे. नोव्हेअर कुठेही नाही. ही इज गोइंग नोव्हेअर तो कुठेही जात नाही, अशा प्रकारे. फुल्ली पॅक्ड म्हणजे पूर्ण भरलेलं. आता याचं एक्झाम्पल बघा. द बॉक्स इज फुल्ली पॅक्ड म्हणजे हा बॉक्स काय आहे, पूर्णपणे भरलेला आहे. पे अटेन्शन
लक्ष देणे. बऱ्याचदा तुम्ही हे सेंटेन्स ऐकलेलं असेल, प्लीज पे अटेन्शन हिअर. प्लीज पे अटेन्शन हिअर म्हणजे कृपया इकडे लक्ष द्या. आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल असणार आहे. गाईज आपण याचा आता याच्यातले जे काही वर्ड्स, खूप सारे वर्ड्स आहेत, हे तुम्हाला मी अर्धे वर्ड्स दिलेले आहेत. बाकीचे जे वर्ड्स शिल्लक राहिलेले आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण ह्या व्हिडिओमध्ये जर सगळेच वर्ड्स घेतले, व्हिडिओ खूप मोठा होईल आणि ते तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवण्यासाठी पण अवघड जाईल. म्हणून हे 2 व्हिडिओमध्ये आपण डिवाइड केलेलं आहे. आय होप व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.